नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारकडून अन्न आणि नागरी पुरवठा या विभागाकडून सक्त सूचना करण्यात आल्या आहेत। कोणत्या सूचना करण्यात आल्यात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर त्यांना वेगवेगळ्या योजनांचे पैसे म्हणजे तुमचं जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड तुमचं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। त्यांना त्यांच्या रेशन कार्ड वरती पैसे भेटणार आहेत। आता किती पैसे भेटणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। जवळजवळ 25 जिल्ह्यात रेशन कार्ड वरती पैसे मिळायला सुरुवात देखील झालेली आहे। तुम्हाला जर रेशन कार्ड वरती पैशाचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला एक अर्ज भरून आता द्यायचा आहे। शासनाकडून आता अधिकृत जीआर देखील आलेला आहे। तुम्ही जीआर सुद्धा आता पाहू शकता। जर तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड साठी पैसे हवे असतील तुम्हाला एक अर्ज भरून तुम्हाला द्यावा लागणार आहे। हा बघा, शासनाचा जीआर कालच आलेला आहे। आता हा जीआर तुम्हाला रेशन कार्ड वरती 15,000 रुपये वर मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील 25 जिल्ह्यात आता पैशाचं वाटप देखील सुरू होणार आहे। ते आपल्याला सुद्धा पाहावं लागणार आहे। लक्षात ठेवा, महिन्याला तुम्हाला आता 15,000 रुपये भेटणार आहेत। आता रेशन कार्डवर तुम्हाला वाटप सुद्धा केले जाणार आहे। तर रेशन कार्ड धारकांना हा लाभ आता मिळणार आहे। ज्याच्याकडे रेशन कार्ड नाही त्याने सुद्धा काढून घ्या आणि तुम्हाला महिन्याला 10,000 रुपयेचा लाभ सुद्धा मिळणार आहे। बघा मित्रांनो, याचा लाभ कसा मिळणार आहे, तुम्हाला लाभ कसा मिळवायचा, या लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा, कोणासाठी पात्र राहणार आहे याची सर्व डिटेल्स माहिती या व्हिडिओ मध्ये समजणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर या रेशन कार्ड धारकांना आता महिन्याला 15,000 रुपये मिळणार आहेत। आता या शासनाकडे तुम्हाला जीआर सुद्धा तुम्ही पाहिला असेल, त्यामुळे अधिकृत माहिती आता शासनाच्या जीआर मध्ये आहे। त्यामुळे केसरी आणि रेशन कार्ड धारकाला पैसे हवे असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आणि यांनी रेशन कार्ड धारकांना महिन्याच्या महिन्याला पैशाचा लाभ आता सुरू देखील केलेला आहे। आता या तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा जीआर सुद्धा पाहिला असेल। आता यामध्ये नेमके अनेक जणांना रेशन कार्डवर पैसे मिळतील की नाही म्हणून सांगितलं होतं, परंतु अजून कोणत्याही नागरिकांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकावरती पैसे मिळाले नव्हते। परंतु कालच राज्य शासनाकडून जीआर काढल्यामुळे राज्यातील सर्वच पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना आता पैशाच्या स्वरूपामध्ये तुमच्या बँकेमध्ये अनुदान मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला आता लक्षात ठेवा, तुमच्या बँकेमध्ये महिन्याच्या महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये भेटणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ही महत्वाची माहिती, आता तुम्हाला 5 कागदपत्र तयार ठेवायचे। यासाठी महत्वाच्या 4 पात्रता देखील महाराष्ट्र शासनाने लावलेल्या आहेत। तुम्हाला ओळीने त्याची कागदपत्र देखील सांगतो, त्यानंतर अर्ज कसा भरायचा ते देखील सांगतो, सर्व डिटेल सांगतो। जर तुम्हाला पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड वरती तुम्हाला 15,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता शासनाचा अधिकृत जीआर काय आल्याने तुम्हाला पैशाचा लाभ नक्की मिळणार आहे मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, कारण अर्ज भरल्याशिवाय तो बँकेच्या रेशन कार्ड वरती 15,000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत। आता अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती देखील पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। अर्धवट व्हिडिओ तुम्ही माहिती घेतली नसेल तर अर्धवट अर्ज तुम्हाला भरता येणार नाही। तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत हे सुद्धा समजवणार आहे। त्यामुळे अधिकृत शासनाचा हा अर्ज तुम्हाला जर रेशन कार्ड वरती तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। राज्यातील जवळजवळ 1,40,00,000 पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना याचा आता लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक असेल तर तुम्हाला हा अर्ज आता करता येणार आहे। तर अर्ज भरून दिल्यानंतर तुम्हाला पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे बघा, राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्याच्या याद्या समोर देखील आलेल्या आहेत। तर जी शासनाची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरून जीआर देखील आलेला आहे। त्यामुळे कोणत्या 25 जिल्ह्यामध्ये पिवळे आणि केसरी रेशन कार्ड वरती धारकांना पैसे मिळणार आहेत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे।
त्यामुळे कोणकोणते 25 जिल्हे आहेत बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील नागरिकांनो, कागदपत्र आता कोणकोणती लागणार आहेत हे सुद्धा बघा. शासनाने अधिकृत GR सुद्धा काढलेला आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हा अर्ज कसा भरायचा, अर्ज तुम्ही भरायचा विसरला असेल तर अर्ज भरण्यामध्ये तुम्ही चुका केला असेल तर कुठलेही पैसे तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाहीत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना म्हणजेच पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना यामध्ये गोर आणि गरीब जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना पैशाचा लाभ देणारा हा महाराष्ट्राचा शासनाचा संपूर्ण GR आहे. आता तुम्हाला तुमच्या महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवरून प्रसिद्ध देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना हा आता मोठा लाभ त्यांना भेटणार आहे. तुम्हाला जी जिल्ह्यातील आणि नंतर महाराष्ट्रातील जी सर्वसामान्य जनता आहे त्याला सुद्धा सर्वसामान्य जनतेला याचा मोठा लाभ आता मिळणार आहे. हा दिलासा देणारा महाराष्ट्र सरकारचा निर्णय घेतलेला आहे. 2च दिवस बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आता याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महत्वाची 5 ते 6 कागदपत्र देखील लागणार आहेत. जे कागदपत्र तुम्हाला घेऊन एका ठिकाणी अर्ज भरावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला पात्र तुम्ही आहात की नाही हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागणार आहे. याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी समजवणार आहे. कारण आपल्या 36 जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्हे निवडण्यात आले. जे गोरगरीब जनता आहे, गोरगरीब रेशन धारकांना त्याचा आता लाभ मिळणार आहे. 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्यासाठी ही योजना असणार आहे. आता या महत्वाच्या 5 पात्रता सांगतो. या पात्रतामध्ये तुम्ही बसला की लगेच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या पात्रतेमध्ये तुम्ही यासाठी तुम्हाला काय गोष्टी कराव्या लागणार आहेत. आता या 25 जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. तर या 25 जिल्ह्याचा शासनाचा अधिकृत GR होता मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका. यामध्ये प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये कागदपत्र कोणकोणते असणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण माहिती देखील सांगणार आहे. सर्व काही अतिशय माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटांमध्ये सांगतो. अर्ज करताना तुम्ही जर थोडीशी चुकी केली तर याचे एखादं कागदपत्र तर विसरलं तर तुम्हाला रेशन कार्ड वरती जो पैशाचा लाभ मिळणार होता तो लाभ आता तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हा अर्ज कसा भरायचा, कागदपत्रे कोणकोणते राहतील, पात्रता कोणकोणते असणार आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आता तुम्हाला यामध्ये सर्वात महत्वाची पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त पिवळे आणि केशरी रेशन धारकाला हा लाभ मिळणार आहे. यामध्ये ज्या पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांचे उत्पन्न 3 लाखापेक्षा आपल्याला कमी असणार आहे. त्यामुळे ज्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे त्यालाच हा लाभ मिळणार आहे. त्यांचं रेशन कार्ड धारकांना आता तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. म्हणजे जे उत्पन्न 3 लाखापेक्षा आतमध्ये आहे, 2.5 लाख रुपये उत्पन्न चालेल, पण 2 लाख रुपये उत्पन्न चालेल, पण तुम्हाला 3 लाख रुपयाच्या आतमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. तर या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर 3 लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता यामध्ये दुसरा कोणता नियम सांगितलाय ते सुद्धा लक्ष देऊन पहा. तुम्हाला तुमच्या पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डधारकांपैकी एक रेशन कार्ड आपल्याकडे पाहिजे. जे उत्पन्न नाही ते पुन्हा तुम्हाला उत्पन्न 3 लाख रुपयाच्या आतमध्ये. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर यामध्ये कसं बनवायचं ते सुद्धा सांगणार आहे. आता तुम्हाला पात्रता काय आहे ते सुद्धा झाल्यानंतर लगेच तुम्हाला कागदपत्र सुद्धा कोणकोणते आहेत ते देखील सांगणार आहे. कागदपत्र सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. 4 कागदपत्र येतील. हे 4 कागदपत्र तुम्हाला मधील 2 सांगणार आहे. तर 2025 मधील सुद्धा कागदपत्र आहेत. एक कागदपत्र तुम्हाला एका ठिकाणी रेशन कार्डवर जे ऑफिस आहे तिथे जायचं आहे. ते मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा, नंतर शासनाकडून माध्यमाकडून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा. ते शासनाकडून काही निर्देश देखील करण्यात आले बघा. अर्ज कसा करायचा हे तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला पैसे कसे मिळणार हे सुद्धा तुम्हाला सांगतो. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो दुसरी जी महत्वाची माहिती आहे ती अतिशय महत्वाची आहे. ती म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना जर पैशाचा लाभ हवा असेल तर तुमच्या घरामध्ये एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे. जर सरकारी नोकरीमध्ये जर तुमच्या घरातील लाभ घेत असेल तर तुम्हाला तुमचा मुलगा पोलीस मधील असेल, आर्मी मध्ये असेल, तर महाराष्ट्र शासनाचा कुठलाही एखादा सरकारी अधिकारी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला विचार केला तर एकही सरकारी नोकरी व्यक्ती नसायला पाहिजे. त्यानंतर तिसरी महत्वाची पात्रता म्हणजे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड वरती तर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत असेल तर ही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसायला पाहिजे. तुम्हाला जर जी व्यक्ती सरकारी पेन्शन घेत असतील तर त्यांना रिटायरमेंट झालेले व्यक्ती असतो. अशा सरकारी पेन्शन धारकांना
त्यांना पिवळ्या आणि केशरी रेशन धारकांना त्यांच्याकडे आहेत, पण त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जे पेन्शनधारक असतील त्यांना या योजनेचा लाभ सुद्धा घेणार आहे. तर दुसरी महत्वाची अट आहे ते म्हणजे प्रकारची सूचना महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. आता यामध्ये बघा, तुम्हाला सांगतो 25 जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, नंतर तुम्हाला व्यवस्थित सांगतो. त्यानंतर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागतात ते देखील सांगतो. तुम्ही जाऊन 1-2 दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. बघा, चौथी पात्रता सांगतो. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटला तुम्हाला अर्ज कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहे. कार्डावरती पैसे कसे मिळणार आहेत त्याचा GR सुद्धा पाहिलाय. नंतर तुम्हाला खरोखर पैसे तुम्हाला कसे मिळतात याची देखील माहिती सांगतो. आता पात्रता काय, तुमची जमीन तुमचा 7-12, तो 7-12 वरती तुमची जमीन 5 एकरापेक्षा कमी असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. 5 एकरापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. परंतु तुमची जमीन, तुम्हाला लक्षात ठेवा, चौथी पात्रता 5 एकरापेक्षा जास्त जमीन नसावी. त्यानंतर तुम्हाला दुसरा नियम देखील लगेच सांगतो. घरामध्ये कोणती 4 चाकी नसावी. 4 चाकी गाडी तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्याकडे या पिवळ्या रेशन कार्डवर तुमचं रेशन कार्ड, घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर अशा 4 चाकी वाल्यांना रेशन कार्ड असेल अशा लोकांना या गोष्टीचा लाभ भेटणार नाही. तुमच्या वैयक्तिक महत्वाची कागदपत्र सांगतो. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. 4 कागदपत्र सांगतो. 4 कागदपत्र तुम्हाला घेऊन तुम्हाला आता या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. आणि 25 जिल्हे सुद्धा पात्र ठरवण्यात आलेले आहेत. तर त्या जिल्ह्याची नावे सुद्धा सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता कोणकोणता अर्ज कुठे भरायचा हे सुद्धा तुम्हाला सांगतो. यामधील महत्वाची कागदपत्र आहेत ते म्हणजे तुमचं ओळखपत्र म्हणजे काय, तुमचं महत्वाचं कागदपत्र ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. तर ओळखपत्र मध्ये येतं तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दोन्हीपैकी एक असेल तर तुम्हाला सांगतो. दुसरा तुम्हाला सांगतो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी तहसीलला देखील मिळतो. आणि जे तलाठीचं ऑफिस आहे तिथे देखील उत्पन्नाचा दाखला मिळतो. आता उत्पन्न किती दाखवलं पाहिजे, 3 लाखापेक्षा आत असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला सुरुवातीला उत्पन्नाचा दाखला हा तलाठीकडून जाऊन, तुमचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असेल तर तिथं जाऊन तुम्हाला हा दाखला घ्यायचा आहे. त्यातलं तिसरं कागदपत्र म्हणजे 7-12 उतारा. 7-12 उतारा तुम्हाला सरकारला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की तुमच्या 7-12 वरती जमीन किती आहे. तर ज्याच्या 5 एकरापेक्षा कमी जमीन असेल तर याच लोकांना या पिवळी केशरी रेशन कार्ड असेल, नंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड व्यवस्थित असेल तर याच लाभार्थ्यांना याचा लाभ भेटणार आहे. दुसरं तुम्हाला महत्वाचं काय लागणार आहे ते म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक सुद्धा त्यामध्ये झेरॉक्स व्यवस्थित दिसलं पाहिजे. त्यामुळे त्या बँकेच्या पानाची जी झेरॉक्स आहे ती सुद्धा व्यवस्थित द्यायची आहे. नंतर त्याच्यावरती जो IFSC कोड असतो, नंतर अकाउंट नंबर असतो, तो व्यवस्थित दिसला पाहिजे. त्यामुळे तुमचा जो इथं फॉर्म भरला आणि तुम्हाला बँक अकाउंट मध्ये व्यवस्थित नाही दिसला तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण होऊ शकते. कागदपत्र देताना सर्व गोष्टीची काळजी घेऊन अर्ज भरायचा आहे. तर तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायला म्हणजे 25 जिल्हे कोणकोणते आहेत याची माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे घेण्यात आले आहेत. तर या 14 जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा आहे जालना, तिसरा जिल्हा आहे नांदेड, चौथा जिल्हा आहे परभणी, 5वा जिल्हा आहे लातूर, 6वा जिल्हा आहे हिंगोली, 7वा जिल्हा आहे अमरावती, 8वा जिल्हा आहे वाशिम, 9वा जिल्हा आहे अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा हे 24 जिल्हे आहेत. हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत. तर या जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा नियम 2013 या अंतर्गत पैशाचे वाटप करण्यात येणार आहे. तर यामध्ये मित्रांनो अजून एक पण काही जिल्हे समावेश करणार आहेत. याचा GR देखील 15 ते 20 दिवसामध्ये येणार आहे. असे टोटल 25 जिल्हे पात्र ठरवण्यात आले. तर तुम्हाला या 14 जिल्ह्याचा GR देखील आले. तर मित्रांनो अर्ज कसा करायचा हे बघा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो तुमच्या जवळच्या जे स्वस्त धान्य दुकान आहे त्या दुकानामध्ये जायचं आहे आणि हा तुम्हाला तुमचे सगळे कागदपत्र ओके असतील तर तिथं जायचं आणि हा कागदपत्र घेऊन हे सर्व कागदपत्र सबमिट करायचे आहेत. ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडली असेल तर जे आपलं संभाजी आर्योत्र युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांसोबत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.